तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर यावेळी सगळ्यांनाच माहिती आहे कोकणामध्ये शिमगा चालू आहे आणि या टायमाला मी आपला जो टिक्क्यातला शिमगा आहे तो पूर्णपणे यूट्यूबला टाकला नाही आहे, कारण की लास्ट टाईम पण मी व्हिडिओ टाकली होती. सो आज आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आमच्या जुन्या घरी जातो आहे, म्हणजे जे आमचं मूळ घर आहे तिथे जातो आहे, कारण की पालखी जी आहे ती आमच्या घरी येणार आहे. तर तेच पाया पडायला आम्ही चाललेलो आहे. तर तो जो आहे तो छोटासा व्लॉग हा आता होणार आहे. आणि जर तुम्हाला आमचा कोकणातला म्हणजे टिकेगावचा शिमगा बघायचा असेल तर माझ्या इंस्टाग्राम ID वरती मी त्याची एक रील पोस्ट केलेली आहे. त्याच्यावरती माझं एक मेन अकाउंट आहे, ते म्हणजे शुभ_9297 आणि दुसरं आहे ते म्हणजे शुभम व्लॉग. याच्यावरती मी ती रील जी आहे ती पोस्ट केलेली आहे, ती पण नक्की जाऊन बघा. इथे आय बटन असेल त्याच्यावरती लिंक असेल किंवा इथे खाली मी नाव देतो, तर नक्की बघा. तोपर्यंत भेटूया आपण आता पुढे आणि बघूया आता आपण पूर्ण व्हिडिओ. भेटूया पुढे. आमच्या या टिके गावाच्या वतीने आमच्या शिमगोत्सवासाठी सगळ्यांचं स्वागत. आज आमच्या वाडीत घरं घेतली जातात. घरं घालण्याची प्रथा प्रत्येक घरोघरी आपला देव जातो आणि प्रत्येक घरोघरी त्याची ओटी खंडा नारळाने ओटी भरली जाते आणि त्याच्यानंतर वानकरी स्वरूपात किंवा आपल्याला जे पाठीमागून फिरते खेळे म्हणतात ते खेळे केले जातात आणि त्याच्यानंतर त्या घरात राहणारी जी व्यक्ती आहे जी ओटी वगैरे भरतात त्यांच्या त्या वानकरीच्या स्वरूपात त्याच्यामधून त्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्या या देवाची आरती त्या घेतली जाते. त्याच्यामध्ये दोन्ही मृदुंग आणि त्याच्यामध्ये तिची आरत फिरवली जाते. त्याचं महत्त्व आमच्या वाडीमध्ये सर्वात जास्त आहे. आणि वानकरी म्हणजे काय की आमच्या देवीची एक आरत परंपरागत चालत आलेली आरत आहे. ती आरत स्वरूपात ती वानकरी म्हटली जाते, त्याला आम्ही वानकरी म्हणतो. त्या वानकरी झाल्याशिवाय आमची पालखी सानेवरून किंवा आमच्या देवळातून उठत नाही. आणि ज्यावेळी सगळं घरं घेऊन होतात आणि त्याच्यानंतर घरी घरं घेतल्यानंतर ही पालखी जेव्हा बसली जाते तेव्हा ही वानकरी झाल्यानंतरच ती पालखी तिथे ठेवली जाते. त्याच्यानंतर नाचवड्याला बाहेर काढली जाते. त्याच्यामुळे वानकरीचं महत्त्व आमच्या वाडीमध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आरत ही घेतलीच जाते.
पाहुण्या त्यांच्यावरांनी समावर्गांना समजाकडची का पिकाळल्या ते जमेक धरू त्यांची काही इच्छा असेल ती परिपूर्ण करून देऊ काही अडचणी असतील ते दूर करू ते पण दर्शन पुढे नवला पाहुण्या त्यांच्यावरांनी समावर्गांना मारुती कामले आणि साहेबांना का उठी बोलल्या ती जमेक धरू त्यांची काही इच्छा असेल ते परिपूर्ण करून देऊ काही अडचणी असतील तर दूर करू ते पण दर्शन पुढे हे आणखी काय दुसरा कोणचा हे सर्व राखण झाले हातबीट झाले मी आणि याचे मारूची ओटी नवला पाहुण्या तनकेबरांनी साहेबांना मारूची ओटी बोललेली आहे ती जमेका धरू त्यांची काही इच्छा असेल ते परिपूर्ण करून देऊ काय अडचणी असतील करू पुढे नवला पाहुण्या जनकेवरांनी साहेबांना मारुती हात ठेवला ते जमेका धरू ते काही इच्छा असती त्या परिपूर्ण करून देऊ काय अडचणी असतील त्या दूर करू एकंदर पुढं